श्री स्वामी समर्थ. जय गणपतये नमहा. सावधान मकर राशीच्या जातकांनो, तुमच्या कष्टाचं फळ दुसरंच कोणीतरी चोरून नेत आहे का? तुमच्या शांत स्वभावाचा फायदा घेऊन जवळचीच माणसं तुम्हाला फसवण्याचा कट रचत आहेत का? 2026 या वर्षाची पहिली अंगारकी चतुर्थी तुमच्या आयुष्यातील साचलेल्या संकटांचा आणि छुप्या शत्रूंचा नायनाट करण्याची शेवटची संधी आहे. जर आज तुम्ही गुरुजींचा हा इशारा दुर्लक्षित केलात, तर शनीच्या वक्रदृष्टीमुळे निर्माण झालेलं हे चक्र तुमच्या आयुष्यात कधीही न भरून निघणारं नुकसान करू शकतं. मकर राशीच्या जातकांनो, ज्योतिषशास्त्रातील थोर गुरुजींनी तुमच्या राशीबद्दल एक अत्यंत भयानक भविष्यवाणी वर्तवली आहे. 2026 ची ही पहिली अंगारकी चतुर्थी तुमच्यासाठी केवळ एक सण नाही, तर 21 वर्षांनंतर आलेली न्यायनिवाड्याची रात्र आहे. तुमच्या राशीवर शनीची 7.5 आणि त्यात अंगारकीचा हा संयोग तुमच्यासाठी मोठी अग्निपरीक्षा घेऊन आला आहे. गुरुजींच्या मते तुमच्या राशीच्या दशम आणि द्वादश भावात ग्रहांची अशी काही अघोरी युती होत आहे, ज्यामुळे तुमच्या नोकरी, व्यवसायात आणि कुटुंबात मोठे वादळ येण्याची शक्यता आहे. जर तुम्ही या दिवशी बाप्पाचे संरक्षण कवच मिळवले नाही, तर शत्रूंच्या काळ्या नजरेचा प्रभाव तुमच्या प्रगतीला कायमची खीळ लावू शकतो. तुमच्याच भावकीतील आणि रक्ताच्या नात्यातील काही माणसे तुमच्या यशावर जळत असून तुमच्या संसाराला गालबोट लावण्यासाठी टपून बसली आहेत. मुखी साखर आणि काळजात कात्री ठेवणारे हे जळके नातेवाईक तुमच्या आर्थिक व्यवहारांवर आणि मुलांच्या भविष्यावर विस्तव घालण्यासाठी गुप्त डाव रचत आहेत. गुरुजींनी स्पष्ट सांगितले आहे की मकर राशीच्या जातकांनो, तुमच्या जवळच्याच व्यक्तींकडून तुमचा मोठा विश्वासघात होण्याची दाट शक्यता या अंगारकीच्या मुहूर्तावर दिसत आहे. म्हणूनच या विशेष योगाचे गांभीर्य ओळखाल. मकर राशीच्या जातकांनो, ही वेळ शांत राहून सोसण्याची नाही, तर बाप्पाच्या सामर्थ्याने या संकटांना मुळापासून उपटून टाकण्याची आहे. या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की घरातील आईने कुटुंबाच्या रक्षणासाठी लावलेला तो एक दिव्य दिवा तुमच्या आयुष्यातील दारिद्र्य आणि भीती कशी नष्ट करेल. पैसा, आरोग्य आणि कुटुंबाचा सन्मान वाचवण्यासाठी 21 वर्षांनंतर आलेली ही संधी सोडू नका. जर आज तुम्ही सावध झाला नाही, तर शत्रूंचा हा वार तुम्हाला सावरण्याची संधीही देणार नाही. या दिवशीची ग्रहस्थिती शत्रूंना सक्रिय करणारी आहे, म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. जो कोणी व्हिडिओ पूर्ण बघेल त्याच्यावर बाप्पाचा आशीर्वाद सदैव राहील. तर मकर राशीच्या जातकांनो, ज्योतिषशास्त्रातील थोर गुरुजींनी तुमच्या भविष्याबद्दल एक अत्यंत थरारक आणि भयावह भविष्यवाणी वर्तवली आहे. त्यांच्या मते 2026 या वर्षाची पहिली अंगारकी चतुर्थी मकर राशीसाठी साधीसुधी नसून ती तुमच्या नशिबाचा कौल ठरणार आहे. 21 वर्षांनंतर जुळून आलेला हा महायोग तुमच्या राशीच्या शनीशी संबंधित दोषांना सक्रिय करू शकतो. गुरुजींनी स्पष्ट इशारा दिला आहे की जर या दिवशी तुम्ही बाप्पाच्या चरणी शरण गेला नाहीत, तर ग्रहांच्या या भीषण हालचाली तुमच्या आयुष्यात पुढील अनेक वर्षांचा अंधकार आणि मानसिक छळ घेऊन येऊ शकतात. गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार मकर राशीचा स्वामी शनी असल्याने या अंगारकीला मंगळासोबत होणारा दृष्टियोग तुमच्यासाठी अंगारक दोष निर्माण करत आहे. हा दोष तुमच्या कामात वारंवार अडथळे आणेल आणि तुमच्या स्वभावात चिडचिडेपणा वाढवेल. श्रावण महिन्यातील ही पहिली अंगारकी तुमच्या संयमाची मोठी परीक्षा घेणारी आहे. गुरुजींनी सांगितले आहे की या दिवशी आकाशात निर्माण होणारी नकारात्मक ऊर्जा तुमच्या शत्रूंना बळ देणारी ठरेल. जर तुम्ही बाप्पाचे नाव घेतले नाही, तर तुमच्या प्रगतीला खीळ बसून तुमच्या कुटुंबात मोठे कलह निर्माण होण्याची भीती आहे. आर्थिक बाबतीत तर गुरुजींनी दिलेला इशारा ऐकून तुमचे डोळे पांढरे होतील. मकर राशीच्या जातकांनो, तुमची आर्थिक स्थिरता पाहून तुमच्याच भावकीतील आणि जवळच्या नातेवाईकांच्या पोटात विषारी जळजळ सुरू झाली आहे. तुम्ही कष्टाने मिळवलेली संपत्ती पाहून या लोकांच्या डोळ्यात खुपायला लागला आहे. गुरुजींच्या मते हे नातेवाईक तुमच्यासमोर गोड बोलतात, पण पाठीमागे तुमच्या आर्थिक नुकसानीसाठी गुप्तपणे काहीतरी अघोरी प्रयत्न करत आहेत. तुमच्या कष्टाची कमाई मातीमोल करण्यासाठी तुमच्याच जवळच्या व्यक्तींकडून फसवणूक होण्याची शक्यता या काळात प्रबळ आहे. तुमची भावकी, आपलं ते ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं वाकून, या वृत्तीने तुमच्या मालमत्तेवर आणि व्यवसायावर नजर ठेवून आहे. गुरुजींच्या सांगण्यानुसार या अंगारकीला जर तुम्ही श्रीयंत्राचा आणि सुपाऱ्यांचा तो विशेष उपाय केला नाही, तर तुमच्या हातात आलेला पैसा पाण्यासारखा वाहून जाईल. तुमच्या प्रगतीचे मार्ग रोखण्यासाठी हे लोक तुमच्या कामात वारंवार अडथळे निर्माण करत आहेत. गुरुजींनी स्पष्टपणे सांगितले आहे की तुमच्या विश्वासाचा फायदा घेऊन तुमचे जवळचेच लोक तुम्हाला कंगाल करण्यासाठी टपून बसले आहेत.
मकर राशीच्या जातकांनो, ही भविष्यवाणी तुम्हाला घाबरवण्यासाठी नाही तर सावध करण्यासाठी आहे. तुमच्या यशाच्या आड येणारी ही जळकी माणसं तुमच्याच भोवती वावरत आहेत, हे कडू सत्य तुम्हाला ओळखावे लागेल. गुरुजींच्या मते या दिवशी केलेली गणपतीची विशेष उपासना तुमच्या संपत्तीभोवती एक अदृश्य सुरक्षा कवच निर्माण करेल, ज्यामुळे शत्रूंच्या वाईट नजरेचा तुमच्या पैशावर परिणाम होणार नाही. जर तुम्ही ही संधी गमावली तर भविष्यात पैशांच्या कारणावरून तुमच्या वाट्याला मोठी मानहानी आणि कोर्ट कचेरीची कामे येण्याची भीती गुरुजींनी वर्तवली आहे. मकर राशीच्या जातकांनो, गुरुजींनी तुमच्या आरोग्याविषयी दिलेला इशारा अत्यंत गंभीर आहे. 2026च्या या पहिल्या अंगारकीला तुमच्या राशीवर शनी आणि मंगळाची विघातक दृष्टी पडत असल्याने तुम्हाला अचानक उद्भवणाऱ्या हाडांच्या, पोटाच्या किंवा मानसिक आजारांचा सामना करावा लागू शकतो. गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार हे आजार केवळ नैसर्गिक नसून तुमच्यावर कोणीतरी केलेल्या नकारात्मक ऊर्जेचा किंवा वाईट नजरेचा परिणाम असू शकतात. जर तुम्ही या दिवशी बाप्पाचा आशीर्वाद मिळवला नाही तर दवाखान्याचा खर्च तुमच्या घराचे बजेट कोलमडवून टाकू शकतो. मकर राशीच्या जातकांना या काळात प्रचंड मानसिक तणावामुळे येणारी मरगळ आणि निद्रानाशाचा त्रास जाणवू शकतो. तुमचे शत्रू तुमच्या आरोग्याबद्दल खोटा कळवळा दाखवतील, पण प्रत्यक्षात त्यांच्या नकारात्मक लहरी तुमच्या प्रकृतीला अधिक बिघडवण्यास कारणीभूत ठरत आहेत. गुरुजींनी सांगितले आहे की या अंगारकीच्या रात्री जर तुम्ही बाप्पाच्या चरणी दुर्वा अर्पण केल्या नाहीत तर आरोग्याची ही उतरती कळा तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबाला दीर्घकाळ त्रास देऊ शकते. तुमच्या मुलांच्या प्रकृतीवरही याचा वाईट परिणाम होण्याची भीती गुरुजींनी व्यक्त केली आहे. तुमच्या नाशाची वाट पाहणाऱ्या छुप्या शत्रूंना आणि जळक्या नातेवाईकांना रोखण्यासाठी गुरुजींनी मंत्रशक्तीचा एक अमोघ उपाय सांगितला आहे. जे लोक गोड बोलून तुमच्या मुळावर उठले आहेत त्यांचे सर्व डाव त्यांच्यावरच उलटवण्यासाठी ओम गणपतये नमः हा महामंत्र तुमच्यासाठी ढाल ठरणार आहे. या अंगारकीला 108 वेळा केलेला हा जप तुमच्या सभोवताली एक असे दैवी सुरक्षा वलय निर्माण करेल ज्याला तुमच्या शत्रूंच्या कोणत्याच अघोरी चाली भेदू शकणार नाहीत. नामस्मरणातील आळस तुमच्या संसारावर गंडांतर आणू शकतो. गुरुजींच्या सांगण्यानुसार मंत्राचा हा उच्चार तुमच्या शत्रूंची बुद्धी भ्रष्ट करेल. मकर राशीच्या जातकांनो, तुमचे नातेवाईक तुमच्याबद्दल चुकीच्या वावड्या उठवून तुमची सामाजिक प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत आहेत. गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार या अंगारकीला केलेली ही मंत्रसाधना तुमच्या गुप्त शत्रूंच्या मनात भीती निर्माण करेल आणि ते तुमच्या वाटेला जाण्याचे धाडस करणार नाहीत. स्वतःच्या आत्मसन्मानासाठी आणि कुटुंबाच्या सुरक्षेसाठी बाप्पाच्या या मंत्राचा आश्रय घेणे हाच तुमच्यासाठी शेवटचा मार्ग उरला आहे. मकर राशीच्या जातकांनो, आरोग्याचे प्रश्न असोत किंवा शत्रूंचा जाच, बाप्पाची मंत्रशक्ती या सर्वांवर प्रभावी आहे. गुरुजींनी इशारा दिला आहे की जर तुम्ही हा जप पूर्ण श्रद्धेशिवाय केला तर त्याचे फळ तुम्हाला मिळणार नाही. तुमच्या सौभाग्याचे रक्षण करण्यासाठी आणि जळक्या नातेवाईकांच्या शापांपासून मुक्त होण्यासाठी ही मंत्रसाधना तुमची सर्वात मोठी ताकद ठरेल. लक्षात ठेवा, जो बाप्पाच्या मंत्राचा आधार घेतो त्याचे रक्षण स्वतः विघ्नहर्ता करतो आणि शत्रूंच्या सर्व चाली धुळीस मिळवतो. मकर राशीच्या जातकांनो, ज्योतिषशास्त्रातील थोर गुरुजींनी या अंगारकी संकष्टीच्या मध्यरात्री निर्माण होणाऱ्या एका अतिशय रहस्यमय गूढचक्राबद्दल मोठी भविष्यवाणी केली आहे. 2026ची ही पहिली अंगारकी चतुर्थी मकर राशीच्या जातकांसाठी विश्वातील सकारात्मक लहरींचे एक दालन उघडणार आहे. गुरुजींच्या मते हे चक्र तुमच्या आयुष्यातील कष्टांचे फळ मिळवून देण्यासाठी सक्रिय होत आहे. जर या काळात तुम्ही बाप्पाची मनापासून आराधना केली तर तुमच्या नशिबात असे 5 महाचमत्कार घडतील जे पाहून तुमच्यावर जळणाऱ्या नातेवाईकांची दातखिळी बसेल. गुरुजींनी वर्तवलेला पहिला महाचमत्कार म्हणजे नोकरी किंवा व्यवसायात होणारी अचानक बढती आणि प्रगती. रखडलेली कामे बाप्पाच्या कृपेने वेग घेतील. दुसरा चमत्कार म्हणजे जुन्या कर्जातून किंवा पैशांच्या विळख्यातून तुमची सुटका होईल. तिसरा महाचमत्कार तुमच्या शत्रूंबाबत आहे. जे नातेवाईक तुमची प्रगती रोखण्यासाठी कट रचत होते तेच आता स्वतःच्या अडचणींत अडकतील. गुरुजींच्या मते तुमचे गमावलेले मान सन्मान परत मिळणे हा चौथा महाचमत्कार ठरेल. पाचवा आणि सर्वात मोठा महाचमत्कार म्हणजे तुमच्या घरातील मांगल्याची दारे उघडणे. गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार या अंगारकीला तुम्ही केलेल्या गुप्त दानामुळे तुमच्या राशीतील 7.5चा प्रभाव सौम्य होऊन घरात सुखशांतीचा वर्षाव होईल. मात्र गुरुजींनी इशारा दिला आहे, जर तुम्ही या गूढ चक्राच्या वेळेत झोपून राहिलात किंवा या चमत्कारांवर संशय घेतलात तर नशिबाने चालून आलेली ही संधी तुमच्या हातातून निसटून जाईल.
ही संधी 21 वर्षांतून एकदाच येते, त्यामुळे ती गमावणे म्हणजे स्वतःच्या हाताने स्वतःचे नुकसान करण्यासारखे आहे. मकर राशीच्या जातकांनो, बाप्पाच्या या गूढचक्राचा लाभ घेण्याची हीच ती वेळ आहे. तुमची प्रगती थांबवण्यासाठी, टपून बसलेल्या भावकीला उत्तर देण्यासाठी बाप्पाचे हे 5 चमत्कार तुमच्यासाठी ढाल ठरतील. गुरुजींच्या मते या दिवशी केलेली साधना तुम्हाला शत्रूंपासून सुरक्षित ठेवेल आणि तुमच्या आयुष्यात ऐश्वर्याचा वर्षाव करेल. लक्षात ठेवा, जर तुम्ही या संधीचे सोने केले नाही तर भविष्यात येणाऱ्या संकटांना तुम्ही स्वतःच जबाबदार असाल. बाप्पाच्या या चमत्कारांना स्वीकारण्यासाठी आता सज्ज व्हा. 5 परिच्छेद. मकर राशीच्या जातकांनो, गुरुजींनी या भागात दिलेला इशारा अतिशय गंभीर आहे. 2026च्या या पहिल्या अंगारकी चतुर्थीला तुमच्या राशीत विश्वासघाताचा एक भयानक योग दिसत आहे. गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार तुम्हाला धोका देणारी ही व्यक्ती तुमच्या अगदी जवळची, कदाचित तुमच्याच रक्ताच्या नात्यातील किंवा विश्वासातील आहे. मुखी साखर आणि काळजात कात्री ठेवणारे हे लोक तुम्हाला आर्थिक किंवा कायदेशीर कचाट्यात अडकवण्यासाठी सज्ज झाले आहेत. जर या दिवशी तुम्ही कोणावरही अंधळेपणाने विश्वास ठेवला तर तुमचा मोठा घात होऊ शकतो अशी भीती गुरुजी. तुमच्या प्रगतीवर जळणाऱ्या या लोकांपासून सावध राहा. गुरुजींनी सांगितले आहे की या दिवशी कोणालाही उधार देऊ नका किंवा कोणाचेही जामीन राहू नका. तुमची भावकी तुमची प्रगती रोखण्यासाठी आणि तुमच्या कष्टाची कमाई हिरावण्यासाठी टपून बसली आहे. गुरुजींच्या मते तुमच्याच घरातून तुमच्या विरुद्ध काहीतरी अघोरी शिजत असण्याची शक्यता आहे. या अंगारकीला जर तुम्ही सतर्क राहिला नाहीत तर तुमच्याच लोकांमुळे तुम्हाला मोठा आर्थिक फटका आणि मानसिक त्रास सोसावा लागेल. पण घाबरू नका. या सर्व संकटांपासून कुटुंबाला वाचवण्यासाठी गुरुजींनी एक अत्यंत प्रभावशाली तोडगा दिला आहे. मकर राशीच्या जातकांनो, या अंगारकीच्या रात्री घरातील आईने आपल्या मुलांच्या आणि कुटुंबाच्या संरक्षणासाठी घराच्या देवघरासमोर किंवा तुळशीजवळ तिळाच्या तेलाचा एक दिवा लावावा. गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार आईच्या हातून लावलेला हा एक दिवा तुमच्या कुटुंबाभोवती बाप्पाचे अभेद्य सुरक्षा कवच निर्माण करेल. या दिव्याच्या तेजात तुमच्या शत्रूंचे सर्व डावपेच जळून भस्म होतील आणि तुमच्या मुलांच्या आयुष्यातील अडथळे दूर होतील. गुरुजींच्या मते या दिव्याच्या तेलात 2 लवंगा टाकल्यास तुमच्या घरावर असलेल्या जळक्या नातेवाईकांच्या करणीबाधेचा किंवा वाईट नजरेचा प्रभाव पूर्णपणे नष्ट होईल. मकर राशीच्या जातकांच्या मुलांवर सध्या ग्रहांची प्रतिकूल स्थिती असल्याने आईने केलेली ही दीपप्रज्वलनाची सेवा त्यांच्या भवितव्यासाठी मोलाची ठरेल. जर तुम्ही हा उपाय केला नाही तर शत्रूंच्या नकारात्मक लहरी तुमच्या घरातील सुखशांती हिरावून घेऊ शकतात. हा दिवा म्हणजे तुमच्या कुटुंबावरील सर्व विघ्नहरण करणारा एक दैवी चमत्कार आहे. मकर राशीच्या जातकांनो, ही वेळ सावध होण्याची आणि आध्यात्मिकरित्या सक्षम होण्याची आहे. गुरुजींच्या भविष्यवाणीनुसार अंगारकीच्या रात्री ज्या घरात हा दिवा प्रज्वलित होतो तिथून दारिद्र्य आणि शत्रूंचे भय कायमचे नष्ट होते. बाप्पावर विश्वास ठेवा आणि आईने लावलेल्या या दिव्याच्या प्रकाशात आपल्या कुटुंबाचे भवितव्य उजळून टाका. जर तुम्ही या संधीचे गांभीर्य ओळखले नाही तर भविष्यात पश्चाताप करायलाही वेळ उरणार नाही. लक्षात ठेवा, जो सावध राहतो त्याचे रक्षण स्वतः विघ्नहर्ता गणपती बाप्पा करतो. अंगारकीला केवळ मनातील भीती दूर करू नका, तर मी माझे भविष्य बदलणार हा ठाम संकल्प करा. व्हिडिओला लाईक करून कमेंट बॉक्समध्ये पूर्ण श्रद्धेने, भक्तिभावाने ओम गंग गणपतये नमः किंवा श्री स्वामी समर्थ लिहून आपल्या संकल्पाची सुरुवात करा. तुमच्या एका कमेंटने बाप्पा तुमच्या पाठीशी सदैव राहतील. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा.